नमस्कार, मी मंगेश वाघमारे. आपण पाहतात कोकण सृष्टी आणि सध्या आपण पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेलो आहोत आणि आज आपल्यासोबत आहेत हुसेनजी, जे या ठिकाणी समाजसेवेचं देखील कार्य करतात. येण्याचं कारण असं आहे की पिण्याच्या बॉटलमध्ये जे एक झुरळ आढळलेलं आहे आणि त्यामध्ये त्या कंपनीच्या विरोधात आणि ती बॉटल जी आहे ती त्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेऊया की नक्की हा प्रकार कधी घडला, कुठे घडला आणि आपलं काय बोलणं झालं होतं. नमस्कार, मी हुसेन शेख. सर्वप्रथम आपला कोकण सृष्टी चॅनलचा मी धन्यवाद करतो. आणि विषय असा आहे, ॲक्टिव्ह H20 नावाची पाण्याची कंपनी आहे. पॅकेजिंग ड्रिंकिंग वॉटर ते विकतात आणि मार्केटमध्ये बाजारामध्ये अशी बॉटल ते विकतात. म्हणजे लोकांचे जीवाशी कशा ते लोक खेळतात ते तुम्ही बघा. ह्याच्यामध्ये पूर्ण तुम्हाला दिसेल एक झुंजूर म्हणजे झिंगूर आलेला आहे त्याच्यामध्ये आणि पूर्ण सील पॅक बॉटल आहे. त्या संदर्भात मी सरांना पण बोलवलं आणि जिल्हाधिकारी सहाय्यक आयुक्तला मी एक पत्र दिलेलं आहे. ते पत्र पण माझ्याजवळ आहे. त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे का लवकरच यांची चौकशी करून आम्ही कारवाई करू. आणि हे ज्याची कंपनी आहे, ज्या लोकांशी तुमचं बोलणं झालेलं होतं, तर त्या लोकांनी तुम्हाला काय सांगितलं? सर, ह्याच्यावरती एक कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याच्यावरती आम्ही संपर्क साधला. तर त्यांना विचारलं, सर असा विषय आहे, तुमच्या पाणीच्या 200 ml ची बॉटलमध्ये एक झिंगूर भेटलेला आहे मला आणि त्याला टेस्टिंग करा, नंतर जे काय आहे ते मी स्वतः बघणार. तुम्ही तुमचं जे लिगल कारवाई ते करा. त्यासाठी आम्ही इथे लिगल कारवाई करण्यासाठी साहेबांना सहाय्यक आयुक्तला अन्न व फूड विभागमध्ये पत्र दिलेलं आहे. आणि त्या संदर्भामध्ये किती दिवसामध्ये चौकशी करणार, काय सांगितलं? चौकशीचं विचारलं त्यांना साहेबांनी, तर नंबर पण घेतला आहे. चव्हाण साहेब आहे आपले विरार वसईचे, त्यांचा नंबर पण घेतलेला आहे. आता सध्या ते नाही आहे, त्यांच्या घरी थोडा प्रॉब्लेम झाला आहे, पण 10 दिवसाच्या आतमध्ये आम्हाला कारवाई करायची ते त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. 10 दिवसाच्या आतमध्ये आम्ही कारवाई करणार. तर बाजारामध्ये हे अशा पद्धतीच्या ह्या बॉटल्स आहेत, तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये झुरळ आहे. बरं, हे झुरळ ठीक आहे, पण ही बॉटल पूर्णपणे सीलपॅक आहे आणि ह्या बाटल्या बाजारामध्ये येतात कशा? बरं, आल्याच्या नंतर जर त्या लोकांना जा विचारला तर त्यांच्यामध्ये इतका उन्मादपणा आहे की तुम्हाला जे करायचं ते तुम्ही करू शकता. म्हणजे कायद्याची ना यांना भीती राहिलेली आहे. लोकांच्या आरोग्याशी कशाही पद्धतीने आम्ही खेळू शकतो, आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही. पण या सगळ्यांनाही माहीत असलं पाहिजे की कायदा सर्वश्रेष्ठ आहे आणि लोकांच्या आरोग्याशी तुम्हाला कोणत्याही पद्धतीने खेळता येणार नाही. पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या ठिकाणी फूड विभाग जो आहे त्याच्याकडे ही तक्रार दिलेली आहे. आता आपण बघूया की याच्यावरती फूड विभाग जो आहे तो कशा पद्धतीने कारवाई करतो. धन्यवाद.